एकदा एक राजा असतो. एका दिवशी इतका खुश होतो. काय झालं काय माहिती, पण त्याला असं वाटतं की ह्या खुशीच्या मुख्यावर ना प्रधानजीला म्हणतो, आज मी लय खुश आहे म्हणतो. आणि आजच्या दिवशी मला असं वाटायला लागले की आपल्या राज्याच्या तुरुंगामध्ये जेवढे कैदी आहेत, जे आता तुरुंगवास भोगत आहेत, त्याला सगळ्याला सोडून द्यावं असं वाटते म्हणतो. कशाला उगं त्याची जिंदगी बर्बाद करायची त्या लोकांची म्हणतो. जाऊ द्या, सोडून द्या, त्यांना पश्चाताप होईल म्हणतो. प्रधानजी ठीक आहे म्हणते. मग ते सगळे तुरुंगातले कैदी सोडतात, असं लाईन येऊ लागलेले असतात. मग प्रत्येक कैदी बाहेर येऊ लागला की मग राजाला आठवत जाते त्याचं मागचं. त्या कैदी बघल्याबरोबर म्हणतो, हां तू त्या चोरीच्या प्रकरणामध्ये गेला होतास ना तुरुंगात म्हणतो, जा आता चांगलं राहा बघ म्हणतो. दुसरा आला की त्याला म्हणतो, हां तू त्या भांडणामध्ये होतास ना म्हणतो, आता भांडणं करू नको, चांगलं राहा म्हणतो असं. आणि मग अजून कैदी येऊ लागले तसं त्याला आठवत राहते असं. मग सगळे कैदी बघितल्यावर एकदम काय होते की एक असे वृद्ध असे म्हातारे कैदी येऊ लागलेले दिसतात ह्याला. आणि मग हा विचार करतो, म्हणतो कशासाठी ह्याला घातलं होतं तुरुंगात. ते त्या मग कैद्याला विचारतात, आणि काका तुम्ही तर एवढे बुजुर्ग वृद्ध दिसताय, असे कधीपासून जेलमध्ये आहे तुम्ही म्हणतो. मला तर काय आठवत नाही. तो म्हणतो, राजा साहेब आणि मी म्हणतो तुमच्या काळातला नाही, तुमच्या बाबाच्या काळामध्ये तुरुंगातला गेलो होतो म्हणतो. तेव्हापासून मी तुमच्या बाबाच्या काळापासून मी तुरुंगात आहे म्हणतो. असं काय म्हणतो. असं म्हणलं की राजाच्या डोळ्यात पाणी येते. असं त्याचा कंठ दाटून येतो. त्याच्याकडे बघून म्हणतो, प्रधानजी असं करा, यायला तुरुंगात परत ठेवा म्हणतो. असं म्हणलं की सगळे आश्चर्याने बघतात. प्रधानजी पण आश्चर्य व्यक्त करतो, अरे हे तर सगळ्यात वृद्ध आहेत, वयोवृद्ध आहेत, यायला कशाला परत तुरुंगामध्ये ठेवायचं. तो म्हणतो, मग सगळे आश्चर्याने असं बघू लागले की हा मग राजा लगेच उत्तर देतो. म्हणतो कसं आहे म्हणतो, हा एकच एवढा कैदी आहे म्हणतो की आपल्या आबासाहेबाची आखरी निशाणी आहे म्हणतो, यांना ठेवा म्हणतो.